आज आमच्या घरात चालू आहे चिंचा फोडायचं काम. ह्या ज्या चिंचा आहेत ना, तर ते गावाकडून घेऊन आलेले आहेत आई-आबा आणि ते फोडायचं काम चालू आहे. कारण त्यांना खराब होऊन जातील जर तशाच ठेवल्या तर. मग आई तिथं फोडून द्यायला होत्या आणि आबा जे आहेत ना, त्याच्यातले चिंचोके काढत होते आणि जे दोरे असतात ना चिंचाचे, तर ते काढत होते. आणि चिंचापासून ना एक माझी जुनी आठवण आहे, ती की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही ₹5 किलोनं ना चिंचा फोडायचो दुसऱ्याच्या इथं. ₹5 किलो त्यावेळेस खूप कमी होता रेट आणि आता ना ₹25 किलो असं झालेलं आहे. मला आई म्हणल्या, "बरं ₹25 किलो झालेले आहेत." किती आहे ते मला माहीत नाही, पण 25च असेल कारण तेव्हाचा भाव आणि आताच्या भावामध्ये खूप जास्त फरक आहे. मग मी पण इथं थोडंसं फोडू लागत होते आणि बिल्डिंगमध्ये असलं ना, की सगळ्यांचे लई प्रॉब्लेम असतात आणि मेन म्हणजे भाडेकरू जर असतील तर जास्तच प्रॉब्लेम. कारण खालच्यांना कसं आवाज गेलेला सहन होत नाही, असं झालं, तसं झालं, आवाजच आला, हे सगळं बोलायलेले असतात लोकं बिल्डिंगमध्ये. म्हणून मी ना इथं दगड ठेवला होता आणि दगडाच्या खाली ना कपडा घेतला होता, टी-शर्ट जे आहे ना, तर ते घेतलं होतं आणि मग तिथे फोडायला चालू करत होते. मग त्याच्यामुळं काय होतंय, आवाज जो आहे ना, तो तिथल्या तिथंच राहते, जास्त आवाज येत नाही. मग इथं ना चिंचा थोड्याशा फोडून दिल्या आणि लगेचच आमची माहीनं तिकडून आली होती आवाज देत, की मी पण उठलेली आहे, मला पण घेऊन जावं म्हणून. तिनं झोपली होती. तोपर्यंत तिथं काम चालू आमचं होतं. कसं चिंचा फोडताना खटखट आवाज येतो ना चिंचावर मारलेल्याचा, मग त्याच्या आवाजाने तिनं उठली होती. मग तिनं आली, मग तिला केळी दिली होती खायला. आमच्या माहीला केळी खूप जास्त आवडती खायला. मग ती पण म्हणत होती, की "चला मी पण करू लागते तुम्हाला थोडंसं काम." तिनं पहिल्यांदा खाल्लं कारण तिचा मूड एवढा झोपेतून उठला नाही बरोबर नसते. थोड्या वेळाने हळू ती येते तिच्या मूडमध्ये. तर इथं मस्तपैकी तिनं पण आता काढू लागायला लागली होती. त्याच्यातले चिंचुके आणि माहीला पण मी सांगत होते, की असं करायचं असतंय म्हणून. अशी चिंचुके काढायचं, वरचं जी दोरवे आहेत ना, तर ते तसे काढायचे. तर तिला एकदा सांगितलं ना, तिने एकदम परफेक्टली तिचं काम करती. अजिबातसुद्धा त्याच्यातलं ना चिंचुका तिला निघत नसला तरी जबरदस्ती त्याला काढायचा प्रयत्न करायला लागली होती आणि इथं चिंचुका काढलं ना मला दाखवायला लागली, सगळ्याला दाखवायला लागली, की "बघा मी पण काढलं, बघा मी पण काढलं" म्हणून. चिंचा फोडायच्या जास्त तर काय नव्हत्या, अवघं थोड्याच होत्या, 1-1.5 किलो होत्या. मग त्या सगळ्या फोडून झाल्याच्यानंतर मी घेतले होते चिंचुके भाजण्यासाठी आणि भाजलेले चिंचुके पण खूप भारी लागतात. मग इथं एवढी मी टाकली होती तव्यावरती आणि मग ते मस्तपैकी ना एकदम खरपूस अशी भाजून घेतले आणि भाजल्याच्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे ना, ती पण सगळी काढायची होती. साल काढली आणि रात्रभर भिजवत ठेवली आणि चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.